69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन दसऱ्याच्या दिवशी दीक्षाभूमीवर साजरा केला जाणार आहे आणि त्यासाठी हजारो लाखोच्या संख्येने अनुयायी जे आहेत ते देशभरातून येत असतात। मात्र यावर्षी हवामान विभागाने सुद्धा 2 तारखेला पावसाचं सावट जे आहे ते सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लाखोच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक शाळा ज्या आहेत दीक्षाभूमी आणि आसपासच्या परिसरातील अनेक शाळा ज्या आहेत त्या शाळा गृहीत करण्यात आलेल्या आहे आणि या ठिकाणी जे बाहेरून येणारे अनुयायी आहेत त्यांची व्यवस्था केली जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने तयारी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या मोठमोठ्या शाळा आणि त्यांचे जे ग्राउंड आहेत ते गृहीत करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी व्यवस्था जर बघितली तर मग शौचालयाची असो किंवा इतर व्यवस्था जी आहे ते सुद्धा या ठिकाणी केल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आतापासूनच या ठिकाणी महानगरपालिका आणि प्रशासनाने सर्व तयारी जी आहे ती केलेली आहे, कारण लाखोच्या संख्येने येणारे अनुयायी आणि जर पावसाचं सावट असेल तर त्यांनी कुठं राहायचं असा प्रश्न जो निर्माण होतो त्यावर प्रशासनाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या आपण बघू शकतो की मोठमोठ्या ज्या या परिसरातल्या शाळा आहे त्या शाळा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणी शौचालय आणि इतर व्यवस्था जी आहे ती महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।